अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कुताळमळा परिसरात पार पडलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याने भक्तिरसात न्हाऊन निघाला। 7 दिवस अखंडपणे हरिनाम, कीर्तन, प्रवचन व भजनाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। सप्ताहाच्या समाप्तीप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। सांगता काल्याच्या कीर्तन प्रसंगी हरिभक्त पारायण योगीराज महाराज पवार शास्त्री यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की कुताळमळ्यातील तरुणांनी आपला विचार एकत्र आणत अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करून दाखवला आहे। हनुमानाची ताकद मोठी आहे। भक्ती, श्रद्धा आणि एकजूट असेल तर कोणतेही कार्य अशक्य नाही। हा सोहळा घडवून आणण्यात हनुमान भक्तीच प्रमुख शक्ती ठरली आहे। महाराज पुढे म्हणाले की आजच्या तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून समाजहिताचे व आध्यात्मिक कार्य हाती घेतल्यास गावाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास निश्चित होईल। कुताळमळ्यातील तरुणांनी दाखवलेली शिस्त, उत्कृष्ट नियोजन आणि भक्तिभाव इतर गावांसाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले। लागून या पाया विनवितो तुम्हाला करीटाळी बोला मुखी नाम। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। आणि आज गुंडेगाव येथील कुताळमळ्यामध्ये श्री हरिभक्त परायण योगीराज महाराज शास्त्री पवार तिळापूर संस्थान या महंताच्या सेवेने आमचे तरुण मित्र हरिभक्त परायण काकासाहेब डॉक्टर हे माळकरी झाले म्हणून नाही या आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती थोडा असा या जयमल्हार मित्रमंडळाने केलेल्या सप्ताहात फक्त मारुतीचा जीर्णोद्धार न करता माझी कीर्तनरूपी सेवा करून माझा जीर्णोद्धार घेतला। म्हणून या मित्रमंडळीच्या सहकार्याने मला जो आनंद लाभला तो मी द्विगुणित करण्याचा प्रयत्न करील आणि इथून पुढं मी सर्व समाजाची जोपर्यंत आहे तोपर्यंत निस्वार्थीपणाने सेवा करीन। हेच आमच्या पवार महाराजांचा हा सर्वांवर आशीर्वाद आहे। आज एकच माळकरी झाला म्हणजे अख्खं गाव माळकरी झाल्यासारखं आहे, क्वालिफाईड। आणि डॉक्टर साहेबांनी जर माळ घातली तर बाकीचे का घालणार नाही। या सप्ताहाचं सर्व श्रेय आमच्या पवार महाराजांना आहे हेच मी यातून सांगतो आणि या ठिकाणी सांगतो रामकृष्ण हरी। तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। गेल्या 1 वर्षापूर्वी कुताळमळा गुंडेगाव या ठिकाणी पवनसूत हनुमानजी महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर जीर्णोद्धार या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला। आणि त्याच तिथीवर या मंदिर जीर्णोद्धाराचा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिनानिमित्त या कुताळमळ्याने भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं। गेल्या 7 दिवसापासून हा कुताळमळा आणि गुंडेगाव परिसर भक्तिज्ञानामृताचं सेवन करत आहे। आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली। गावातील पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्त या सर्व कार्यक्रमात हिरिरीने सहभागी राहिले आणि आपलं सर्वांनी योगदान दिलं म्हणून सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि अशीच पारमार्थिक आणि प्रापंचिक आणि पारमार्थिक उत्कर्ष सर्व ग्रामवासियांचा व्हावा असा पवनसूत हनुमानजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। खऱ्या अर्थानं हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा 1 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झाले होते आणि हरिभक्त परायण योगीराज महाराज पवार शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही सोहळा या ठिकाणी साजरा केला होता। खऱ्या अर्थानं एक कुताळमळा परिसरामध्ये भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आम्ही निर्माण केलं आणि या निर्माण केल्यानंतर या ठिकाणी अनेक तरुण मंडळ यामध्ये सहभागी होऊन हरिनामाचा गजर या ठिकाणी आम्ही हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न केला। खऱ्या अर्थानं सगळ्या तरुणांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं। आमचे मार्गदर्शक योगीराज महाराज शास्त्री यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलं। हरिभक्त अशोक महाराज पिंपरकर, हरिभक्त संभाजी महाराज भाटकर यांचं या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात योगदान लाभलं। नक्कीच आम्ही पुढील काळात हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी असाच अखंडपणे चालू ठेवू अशी आपणास ग्वाही देतो। धन्यवाद। आज गुंडेगाव येथील कुताळमळा या ठिकाणी हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये जय मल्हार मित्रमंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं दिमागदार सांगता हरिभक्त परायण योगीराज महाराज पवार शास्त्री तिळापूर यांच्या कीर्तनाने झाली। गेले 8 दिवस या ठिकाणी सर्व भाविक भक्त पंचक्रोशीतील अतिशय गुण्यागोविंदाने आनंदाने या धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाले।
खूप मोठा ज्ञानयज्ञ या कुतळमळ्यातील तरुणांनी या ठिकाणी साजरा केला. कीर्तन असेल, महाप्रसाद असेल, हरिपाठ असेल, प्रवचन असेल आणि पारायण असेल असे हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन जय मल्हार मित्रमंडळाने अतिशय सुंदर असं नियोजन कुतळमळ्यातील सर्व तरुण असतील, वृद्ध असतील, पुरुष, महिला, सर्व पाहुणे मंडळी असतील व सर्व पंचकृषींनी सुंदर असं नियोजन केलं. पुढील वर्षाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी व्यासपीठ संचालन हरिभक्त पारायण संभाजी महाराज भापकर यांनी केले. हरिभक्त पारायण अशोक महाराज पिंपरकर, मृदुंग वादक हरिभक्त पारायण अवधेश महाराज राऊत, गायनाचार्य हरिभक्त पारायण गणेश महाराज नानकिल्ले, हरिभक्त पारायण अनिरुद्ध महाराज नालेगावकर यांची संगीत साथ लाभली. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, युवा नेते दादासाहेब दरेकर, उपसरपंच नानासाहेब हराळ, माजी उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, भाऊसाहेब हराळ, जयश्रीताई कुताळ, दादासाहेब आगळे आदी मान्यवर उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉक्टर काकासाहेब कुताळ, डॉक्टर प्रशांत कुताळ, संजय भापकर, शहाजी कुताळ, निलेश कुताळ, अंकुश कुताळ, भानुदास कुताळ, हेमंत कुताळ, बापू कुताळ, नितीन कुताळ, सचिन कुताळ, सुनील कुताळ, शरद कुताळ, संजय कुताळ यांच्यासह जय मल्हार तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.